अरे ऐक ना, आज मला माझी बहीण कशी म्हणते, मला ना त्या नोरा फतेही सारखी फिगर पाहिजे आणि तिच्यासारखं स्टारडम आणि पॉप्युलॅरिटी पाहिजे. बरं मग त्यात काय. अरे म्हणजे बघ ना, कुठे आजच्या पिढीने जिजाऊ, आनंदीबाई जोशी, झाशीची राणी यांचे आदर्श घेतले पाहिजे, तर ही म्हणते मला चक्क नोरा फतेही व्हायचे. अरे म्हणूनच तर आजच्या पोरी रडतात ना की आम्ही अबला आहोत, आमच्यावर सतत अत्याचार होत राहतात, आम्हाला कोणी काही सवलती वगैरे देत नाहीत. बघ ना, म्हणजे आदर्श ठेवायचे नोरा फतेही सारख्या मुलीचे आणि मग रडायचं की आम्हाला सवलती मिळत नाहीत, आम्हाला अत्याचार होतात. अरे आजच्या मुलींना अत्याचारावर मात करण्याची कला चौवत नाहीये, माहिती आहे का. त्यांच्या हातात फक्त आज काय लॅपटॉप, पेन, पेन्सिल, कम्प्युटर हे आहे. एकीला साधा तलवारबाजी सुद्धा येत नाही. हो ना, म्हणजे मूवीमध्ये जे दाखवतात, ज्या मुलीची कलाकृती साकारली जाते, उदाहरणार्थ फौजी मुलीची जर कलाकृती साकारायची असेल तर तेवढ्यापुरतं तिला तो सीन दिलेला असतो, म्हणजे तेवढ्यापुरतं ती शिकणार, बाकी आयुष्यात त्याचा काहीही काडीमात्र उपयोग होणार नाही तिला. बरोबर ना. मग काय, आजची पिढी असलीच आहे. अरे मग आपणच नाही सांगणार तर कोण सांगणार बरं. मग त्यासाठी तुला इन्फ्लुएन्सर बनावं लागेल, तरच तुझ्या सांगण्याचा इन्फ्लुएन्स बाकीच्यांवर पडेल, हो ना. अगदी बरोबर आहे तुझं. हो, मग तेच बोलत राहा सतत, वेगवेगळ्या प्रकारे तोच विषय काढत राहा, म्हणजे झालं. हो ना, हल्ली चांगल्या गोष्टी चांगल्या पद्धतीने सांगून लोक ऐकत नाहीत, जरा वेगळ्या आणि विशिष्ट ढंगाने सांगितल्या की त्यांच्या बरोबर लक्षात येतात.